श्रावणाला सुरुवात झाली का बरेच जण आळूची आमटी बनवतात. आळू म्हटलं तर दोन प्रकारचं येतं. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आळूची आमटीची रेसिपी बघणार आहोत. बऱ्याच जणांकडे ह्याला आळूचं फदफदं देखील म्हणतात, तर आमच्या भागामध्ये आळूची आमटी म्हणतात. तर आता आळू म्हटलं तर दोन प्रकारचं येतं. एक पावसाळ्यात उगवणारं हे पांढरं आळू आणि वर्षभर उगवणारं हे काळं आळू. आता काळं आळू म्हटलं तर ह्याच्यामध्ये जी आळूची पानं म्हणजे आपण आळूवडी बनवतो ना, त्या पानाचं हे आळूचे देठी आहेत. बघू शकता, हे आळूचं पान आहे आणि ह्याची आपण आळूवडी बनवतो, ते हे आळू आहे. तर त्याच्यापासूनच मी आज आळूची आमटी बनवणार, कारण आमच्या भागामध्ये आम्ही ह्याच आळूच्या म्हणजे आळूपासून आमटी बनवत असतो. पावसाचा सीझन सुरू झाला का त्यावेळेससुद्धा पांढऱ्या आळूचं सुद्धा आम्ही आमटी बनवत असतो. पण बऱ्याच वेळा आमच्या घरात तर आम्ही ह्याच प्रकारची आमटी बनवत असतो. त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज आळूची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण आळू कसं साफ करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी मी लहान लहान हे आळूचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याची सर्व सालं आहेत ही आपल्याला सोलून घ्यायची आहेत, म्हणजे काढून घ्यायची आहेत. हे बघा, अशी काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपण लहान लहान ह्याचे तुकडे कट करणार आहोत. अगदी लहान लहान कट करायचे. आता इथे ना मी कात्रीच्या साह्यानेच कट करणार आहे. तर मध्ये मोठं असेल ना तर मध्ये असं कट करून घ्यायचं. हे बघा, दोन तुकडे मी केले अशा पद्धतीने आणि त्यानंतर लहान लहान असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे आपण एक आळूचं पान घेतलं आहे, ते सुद्धा आपण ह्या आमटीमध्ये घालणार आहोत. आळूचं पान घातलं ना आमटीला खूप छान टेस्ट येते. आणि त्याचप्रमाणे आळूच्या पानामुळे ना आमटी आहे ही दाटसर बनते. तर तुमच्याकडे 2-3 पानं असतील तर घ्या, माझ्याकडे एक पान आहे ते मी घेतलेलं आहे. आता हे सर्व आळू आहे हे आपण साफ करून घेऊया. आता इथे बघू शकता मी सर्व हे आळू आहे हे कट करून घेतलं. इतकं बारीक आपण कट केलं. त्याचप्रमाणे आळूचं पान होतं ते सुद्धा आपण बारीक असं कट करून घेतलं आहे. आता हे आळू आहे हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आळू उकडण्याच्या अगोदर हे आळू आहे हे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते. आता इथे ना आळू मी स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकर घेतलं आहे. कुकरमध्ये हे सर्व आळू आहे हे टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे. आता इथे मी आळू उकडताना इथे मी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते भिजत घातले होते रात्रीच. जवळजवळ एक छोटा वाटी हे शेंगदाणे, त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेले आहेत 3 ते 4 पाण्यानंतर. ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. सर्व पाणी आपण घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मी चण्याची डाळ घेतली आहे. ही डाळ आहे ना ही रात्रीच भिजत घातली होती. ती सुद्धा स्वच्छ 3 ते 4 पाणी धुतली. त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे. हे सर्व आपण ह्यामध्ये घालून घेऊया. आज आपण जी आळूची आमटी बनवणार आहोत ती चण्याची डाळ आणि शेंगदाण्यापासून ही आमटी बनवणार आहोत. थोडीशी हळद घालते, थोडंसं मीठ घालूया, मिक्स करून घेऊया. आता इथे आळू शिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे. एक मी अर्धा कप इतकं पाणी घालते, कारण शेंगदाणे आणि डाळीमधलं सुद्धा पाणी आपण इथे घातलेलं आहे. खूप सारं पाणी घालायचं नाही आहे. आता इथे कुकरच्या शिट्या आपल्याला जवळजवळ मी आता इथे 4 ते 5 घेणार आहे, कारण आळू आणि शेंगदाणे आणि चण्याची डाळ ही मस्त अशी शिजली पाहिजे, म्हणजे एकजीव झालं पाहिजे इतकं आपल्याला शिट्या घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे शिट्या घेऊ शकता. त्याचप्रमाणे पाण्याचा वापरसुद्धा आपण खूप असं घातलेलं नाही आहे. तर आळू बुडल्या इतकं अर्धं आपण पाणी घातलेलं आहे. आता इथे मी कुकरचं झाकण लावते आणि त्यानंतर आपण कुकरच्या शिट्या घेऊया. आता इथे ना कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण बाकीची सुद्धा तयारी करून घेऊया. कुकरच्या 5 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे, म्हणजे सुटलेला आहे. आपण झाकण खोलूया. आता इथे बघू शकता आपण जेवढं पाणी घातलेलं तेवढं सुद्धा अजून शिल्लक आहे. डाळ शिजली आहे का ते बघायचं आहे. तर ते मी बघते, तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे. आता इथे ना गरम असतानाच हे आपल्याला सर्व आळूच्या आमटीमध्ये चमचा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव झाली पाहिजे इथपर्यंत आपण हे मस्त असं रवीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. आता इथे बघू शकता रवीच्या साह्याने हे आळू आहे हे मस्त मी असं फोडून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतला आणि एकजीव झाला. जर का तुम्हाला हे अख्खा आळू पाहिजे असेल तर तुम्ही इथे मिक्स करू नका, पण ही आमटी म्हटलं तर मस्त अशी एकजीव झाली पाहिजे. त्यानंतर ही चवीला ना खूप सुंदर अशी लागते. आता इथे आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे ना आळूचं जे फदफदं बनवणार ना ते अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी साध्या पद्धतीनेच असते. तर त्या पद्धतीनेच मी तुम्हाला आज दाखवते. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेत, बारीक असे कट करून घेतलेत. त्याचप्रमाणे मी इथे घेतली आहे कोथिंबीरचे देठ आहेत, हे मोठे मोठे असतात, बरेच जण फेकून देतात, तर फेकून द्यायचे नाही. हे मी बाजूला ठेवले आहेत आणि कोथिंबीरची पानं आहेत ही बाजूला ठेवल्यात. एक मोठी मिरची घेतली आहे, मध्ये अशी कट करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 10 कढीपत्त्याची पानं घेतल्यात. एक मोठा टॅमॅटो घेतला आणि उभा असा कट करून घेतलेला आहे. आणि एक मोठा बटाटा घेतलाय आणि तो सुद्धा याची सालं काढली आणि मध्ये कट करून असे तुकडे कट करून घेतल्यात. आता इथे बटाटा घातलाय, तो ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण आमच्याकडे बटाटा हा लागतो म्हणून मी घालणार.
आता इथे ना मी ओला नारळ घेतले एक छोटा वाटी आणि मिक्सरला पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे वाटण कसं वाटतात त्याच पद्धतीने हे असं मी बारीक वाटून घेतलं. आता इथे एवढं साहित्य आहे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता बाकीचे जे मसाले लागणार ते घरगुती साहित्यामध्येच ही आमटी बनणार आहे. चला मग आता आमटी बनवायला सुरुवात करूया. आमटी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. इथे एक मोठा पळी भरून तेल घातलेला आहे. तेल आहे ते आपण गरम करून घेतलंय. मस्त असं गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. 1 टेबलस्पून मी राई घालते. आता इथे ना राई तडतडायला सुरुवात झाली की 1 टेबलस्पून आपल्याला जिरं घालायचे. 1/2 चमचा हिंग पावडर घालायची. आमटी म्हटलं तर हिंग पावडर असेल ना ती सुवासाची जी असेल ती चांगली घ्या आणि थोडीशी हिंग पावडरचा वापर इथे थोडासा जास्त करा. आता इथे 2 मिरच्या घेतल्यात त्या घालूया. त्याचप्रमाणे कढीपत्ता घेतलाय तो घालूया. मिक्स करून घेऊया. फोडणीचा सुवास आहे ना खूप सुंदर येतोय. आता इथे आपण कांदा घेतलाय तो सर्व घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता मीडियम गॅसवर हा आपल्याला कांदा आहे 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता कांदा आहे हा मी गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे. इथे ना मी 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालते. आता इथे जर का कुणी लसूण वगैरे खात नसेल तर तुम्ही नका घालू तरीसुद्धा चालेल. थोडंसं आलं किसून घाला तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला सर्व ही प्रोसिजर आहे ही मोठ्या शेगडीवरच करायचं आहे आणि काही सेकंदासाठी हे आलं लसूण आहे हे परतवून घेऊया जेणेकरून ह्याचा सर्व कच्चापणा आहे तो सर्व निघून गेला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता ही फोडणी आहे ना खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे. ह्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतोय. आणि आमटी म्हटलं तर आमटीला फोडणी छान दिली ना तर खूप छान अशी आमटी रेडी होते. आता इथे मी आलं लसूण परतवून घेतलं आहे. इथे आपल्याला हळद घालायची आहे. जवळजवळ अर्धा चमचा मी हळद घालते. ह्या अगोदर आपण ज्यावेळेस शेंगदाणे आणि आळू उकळून घेतलं होतं त्यावेळेस आपण हळद घातलेली आहे. त्याचप्रमाणे आपण घालायचं आहे घरगुती मसाला. आता मसाला म्हटलं तर इथे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. म्हणजे जसं तिखट लागेल त्या पद्धतीनेच घाला. मी 3 चमचे घालते. आणि इथे आमटी करायची. आमटी म्हटलं तर थोडीशी तिखट आंबट गोड अशी असते. त्याच्यामुळे तिखट आहे ना थोडंसं आवर्जून घाला आणि ते सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता इथे ना काही सेकंदासाठी हा मसाला आहे हा मी तेलावर परतवून घेतला. त्यानंतर इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले मी सांगितलं ते सर्व आपल्याला घालून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे मी एक बटाटा घेतले तो घालून घेते. टॅमॅटो घेतले ते घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आपल्या चॅनलवर मी अगोदरसुद्धा आळूची आमटी बनवली होती म्हणजे वाल घालून बनवली आहे. आणि इथे मी आज चण्याची डाळ आणि शेंगदाणे घालून आमटी बनवत आहे. आता इथे मी चण्याची डाळ घातली. जर का तुमच्याकडे कुणाकडे चण्याची डाळ नसेल आणि जर का तुमच्याकडे बेसन असेल तर इथे तुम्ही आपण ज्यावेळेस आता इथे फोडणी दिली आणि मसाले घातले त्यावेळेस थोडंसं 1 टेबलस्पून बेसन घालायचं आणि तेलावर मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा हा मसाला आहे हा रेडी झाल्याचा सुवास आहे ना हा 1 नंबर असा येतो. आता इथे आपण जे आळू आहे उकळून घेतलेले आहे ते सर्व घालून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे ना मस्त अशी ही आळू आहे आपण मस्त असं फोडून घेतलं होतं त्याच्यामुळे खूप छान अशी ही आमटी रेडी होणार आहे. आणि त्यामुळे ना ही आमटी आहे ना मस्त अशी मिळून येते आणि भातासोबत त्याचप्रमाणे भाकरीसोबत खाण्यासाठी 1 नंबर अशी चवीची लागते. आता इथे मिरची पावडरचा सुद्धा मी वापर वगैरे केला नाही कारण घरगुती साहित्यामध्येच आपण ही आमटी बनवतो. खूप सुंदर रेडी होते. आता इथे मंद आचेवर इथे आपण झाकण ठेवूया आणि ही आमटी आहे ही थोडी शिजवून घेऊया. म्हणजे आपल्याला इथे बटाटा आहे हा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे लागलं तर मी थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहे. नेहमी आमटी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा. आता इथे ना मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटांसाठी मंद आचेवर ही आमटी आहे ही आपण शिजवून घेऊया. अधूनमधून चमचा देखील आपल्याला फिरवायचा आहे. 5 मिनिटं झाली आहेत आणि आपण झाकण खोलूया. मिक्स करून घेऊया. अधूनमधून मी 1-2 वेळा चमचा देखील फिरवलेला आहे जेणेकरून ही पॅनला आमटी लागू नये. आता इथे आपण घातलाय बटाटा. तो बटाटा शिजलाय का तो बघूया. बघू शकता आणि बटाटा हा मस्त लगेच फुटतोय म्हणजे बटाटा शिजलेला आहे. आता इथे ना बटाटा मस्त असं शिजलेला आहे आणि इथे आपण चण्याची डाळ त्याचप्रमाणे शेंगदाणे जे आळू घातलं होतं ते सर्व उकळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही आमटी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. आता इथे ना मी 3 चमचे कोकम आगळ घेतले ते सर्व आपण घालून घेऊया. आता इथे तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही ते चिंचेचा कोळ वापरा तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे इथे 1 चमचा मी गरम मसाला घालते. आता गरम मसाल्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जो सर्व भाजींसाठी मी बनवलेला आहे तोच हा गरम मसाला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगोदर आपण ज्यावेळेस अळू शिजवलं होतं त्यावेळेस थोडंसं मीठ घातलं होतं त्याप्रमाणेच आपण इथे मिठाची आवश्यकता तुम्हाला लागेल त्याप्रमाणे घाला. इथे आपण ओला नारळ घेतला होता मिक्सरला फिरवून तो सर्व घालून घेऊया. आता इथे मी गूळ घेतलेला आहे
ते घालून घेऊया. गूळ जे आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतली आहे ती सर्व घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता इथे बघू शकता आळूची आमटी आहे ना, दिसायला किती सुंदर दिसते आणि एक नंबर अशी ही चवीची आमटी रेडी झालेली आहे. त्यासाठी एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आहे हा भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर. आता इथे बघू शकता ही आमटी आहे ना, भरपूर असा हिला दाटसरपणा आहे. त्याकरता इथे ना आपल्याला थोडंसं पुन्हा गरम पाणी घालायचं आहे. आता जसं तुम्हाला आमटी पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे तुम्ही पाणी घाला. आता माझ्याकडे ना ऑलरेडी गरम पाणी रेडी होतं, त्याच्यामुळे ते मी घालून घेते आणि मी जो नारळ आपण मिक्सरला वाटून घेतलं त्याच्यामुळे ते पाणी घातलं आणि ते सर्व आपण पाणी घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. ही आमटी आहे ना ज्यावेळेस पूर्ण थंड होते ना त्यावेळेस खायला ना खूप सुंदर लागते. म्हणजे तुम्ही सकाळी बनवा आणि ती संध्याकाळी खा, चवीला एक नंबर अशी लागते. आता इथे सर्व आपण मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर इथे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवर ही आमटी आहे ही आपल्याला उकळून घ्यायची आहे. झाकण खोलून बघूया. आता इथे बघू शकता मस्त अशी ही आमटी आहे ही रेडी झाली आहे आणि तिचा दाटसरपणा आपण बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे आणि सुवास त्या आमटीचा सुंदर येतोय. आता इथे आपण गॅस बंद करू. त्यानंतर आता इथे ना आपण एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवू आणि थोडीशी आमटी आहे ही थंड करून घेऊ आणि त्यानंतर एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. अळूची आमटी आहे ही मस्त अशी रेडी झालेली आहे आणि बघू शकता कलर सुद्धा खूप छान आले. त्याचप्रमाणे इथे दाटसरपणा बघा खूप छान आलाय कारण ही एकदम मस्त अशी ही आमटी आहे ही मिळून आलेली आहे कारण आपण जे आळू आहे हे अगोदरच उकडून घेतलं होतं. आता इथे ना मी जेवढी मला आमटी बनवायची त्याप्रमाणेच मी इथे सर्व मसाल्याचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे कोकम आगळचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सर्व इथे मसाल्याचा वापर करू शकता. आज मी तुम्हाला आळूचं फदफदं म्हणजेच आळूची आमटीची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका. जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण आठवड्यातून 2 वेळा मी व्हिडिओ अपलोड करत असते व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपी. आणि व्हिडिओ भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मस्त अशी शेंगदाणा आणि चण्याची डाळ घालून आळूची आमटी कशी बनवायची ती माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.